गुड मॉर्निंग विद्यार्थी मित्रांनो, चला तर लेक्चरला सुरुवात करूया। बघा आपलं हे 12वी की काहीतरी लेक्चर आहे। चला तर फर्स्ट क्वेश्चन आहे, नागडी लिप मायनरची अडी, नागडीला लिप मायनरची अडी असे म्हणतात, कोणत्या रंगाची असते? तर बघा ऑप्शन, कोणत्या रंगाची असते लिप मायनर अडी? तर काळ्या, नारंगी, हिरव्या, पिवळ्या। तर आपला राईट आन्सर काय येणार? आपला राईट आन्सर ऑप्शन आहे, काळ्या रंगाची असते नागडी। नेक्स्ट बघा, कोड व्यवस्थापनात पिवळ्या कार्डचा वापर कोणत्या किडीकरता करतात? तर कोड व्यवस्थापनात पिवळ्या कार्डचा वापर कोणत्या किडीकरता करतात? तर चाफर बिटल, केसाळ अळी, पांढरी माशी, कोळी। तर आपलं राईट आन्सर काय येणार? ऑप्शन 2 केसाळ अळी। केसाळ अळीच्या नियंत्रणासाठी कोड व्यवस्थापनात पिवळ्या कार्डचा वापर हा करतात। नेक्स्ट बघा, खालीलपैकी कोणत्या किडीला लिप मायनर म्हणून संबोधतात? तर आताच वरती बघितलं आपण, तर कोणत्या अळीला संबोधतात लिप मायनर म्हणून? फुलकिडे, नागडी, तुडतुडे, पांढरी माशी। तर आपलं राईट आन्सर काय येणार? ऑप्शन 2 नागडी। नेक्स्ट बघा, गुलाबावरील खवले किडीस कोणते हवामान पोषक आहे? तर कोणते हवामान पोषक आहे गुलाबावरील खवळे किडीस? थंड, उष्ण, कोरडे, दमट, थंड व कोरडे। तर आपलं राईट आन्सर काय येणार? आपलं राईट आन्सर आहे ऑप्शन 2 उष्ण व कोरडे। तर गुलाबावरील खवळे किडीस उष्ण व कोरडे हवामान हे पोषक आहे। नेक्स्ट बघा, गुलाबावरील फुले कड्या पोखरणाऱ्या अळीच्या जैविक नियंत्रणाकरता खालीलपैकी कोणत्या परजीवी किडीचा वापर करतात? तर कोणत्या परजीवी किडीचा वापर करतात गुलाबावरील फुले कड्या पोखरणाऱ्या अळीच्या जैविक नियंत्रणाकरता? तर ऑप्शन बघा, ट्रायकोग्रामा, क्रिप्टोलिमस, स्किमनस, कोपिडोसोमा। तर आपला राईट आन्सर काय आहे ना? आपला राईट आन्सर आहे ऑप्शन 3 स्किमनस। नेक्स्ट बघा, सन 1845 मध्ये आयर्लंडमध्ये बटाट्यावर कोणता रोग पडून नुकसान झाले? तर 1845 मध्ये, ते पण आयर्लंडमध्ये बटाट्यावर कोणत्या रोग पडून नुकसान झाले म्हणतात? तर बघा ऑप्शन, मर, करपा, कानी, तांबेरा। तर आपला राईट आन्सर काय ना? ऑप्शन 2 करपा। नेक्स्ट बघा, भारतात गव्हाच्या कोणत्या रोगामुळे दरवर्षी 50 कोटी रुपयांपेक्षा अधिक नुकसान होते? तर भारतात गव्हाच्या कोणत्या रोगामुळे दरवर्षी 50 कोटी रुपयाचे अधिक नुकसान होते? तर ऑप्शन बघा, मर, करपा, कानी, तांबेरा। तर आपलं राईट आन्सर काय येणार? ऑप्शन 3 कानी। भारतात गव्हाच्या कानी या रोगामुळे गव्हावर तांबेरा रोग येतोय, कानी मला कन्फ्यूज होते हे आन्सर, कारण तांबेरा असू शकते। तुम्ही पण एक वेळा कन्फर्म करून घ्या, तुम्हाला काय वाटते त्याच्यानुसार लिहा, कारण मला तांबेरा हा गव्हावरचा रोग आहे, मेन रोग आहे, त्याच्यामुळेच नुकसान होऊ शकते। कानी हा रोग बहुतेक ज्वारीवरचा आहे। तर बघा, मला हे आन्सर थोडं रॉंग वाटते, मला तांबेरा याचं राईट आन्सर वाटते। यात दिलेला आहे कानी। बघा नेक्स्ट क्वेश्चन, वनस्पतींवर तुरळक प्रमाणावर येणाऱ्या रोगांना काय म्हणतात? तर काय म्हणतात तुरळक प्रमाणावर येणाऱ्या रोगांना? तर स्पोरेंडिक, एपिडेमिक, एंडेमिक, एपिफायटिक। तर आपलं राईट आन्सर काय आहे ना? स्पोरेंडिक। तर वनस्पतीवर तुरळक प्रमाणावर येणाऱ्या रोगांना स्पोरेंडिक असे म्हणतात। नेक्स्ट बघा, एखाद्या भागात रोग येऊन पूर्ण पीक नष्ट करतात, त्यास कोणत्या प्रकारचा रोग म्हणतात? तर एखाद्या भागात रोग येऊन पूर्ण पीकच नष्ट करतात, त्यास कोणत्या प्रकारचा रोग म्हणतात? तर ऑप्शन बघा, तुरळक रोग, साथी स्वरूप रोग, प्रादेशिक रोग, सतत येणारा रोग। तर आपलं राईट आन्सर काय येणार? ऑप्शन 2 साथी स्वरूप रोग। साथ आल्यावर कसं सर्व, आता कोरोनाचं कशी साथ आली तर सर्व त्यांच्या मागं सर्वांनाच त्रास झाला, तशासारखं सर्व पिकच नष्ट होते। तर बघा, ज्वारी आणि बाजरीचा अर्गट रोग, बघा ज्वारी आणि बाजरीवर अर्गट कोणत्या जीवाणूमुळे होतो? तर ज्वारी आणि बाजरीचा मुख्य रोग कोणता आहे? अर्गट। तर बघा ऑप्शन, बुरशी, जीवाणू, विषाणू, सूत्रकृमी। तर आपलं राईट आन्सर काय येणार? ऑप्शन 1 बुरशी।
तर ज्वारी आणि बाजरीचा अर्गठा रोग बुरशीमुळे होतो. नेक्स्ट बघा, कागदी लिंबाचा खैरा रोग कोणत्या कारणामुळे होतो? तर कोणत्या कारणामुळे होतो कागदी लिंबाचा खैरा रोग? बुरशी, जीवाणू, विषाणू, मायकोप्लाझ्मा. तर आपलं राईट आन्सर काय येणार? ऑप्शन 2 जीवाणूमुळे होतो कागदी लिंबाचा खैरा हा रोग. नेक्स्ट बघा, गटूर व पायाने चालविता येणाऱ्या यंत्रामुळे दिवसाला किती क्षेत्रावर फवारणी होते? तर ऑप्शन बघा 1, 2, 3, 4. तर आपलं राईट आन्सर काय येणार? आपला राईट आन्सर आहे ऑप्शन 1 म्हणजे 1. गटूर व पायांनी चालविता येणाऱ्या यंत्रामुळे दिवसा 1 क्षेत्रावर फवारणी होते. नेक्स्ट बघा, पक्षी उडविणाऱ्या साधनांमध्ये कोणत्या रसायन वापरतात? तर कोणते रसायन वापरतात पक्षी उडविणाऱ्या साधनांमध्ये? तर कॅल्शियम सल्फेट, कॅल्शियम मेमेट, कॅल्शियम कार्बाईड असणार ते कॅल्शियम नायट्रेट. तर आपलं राईट आन्सर काय येणार? ऑप्शन 3 हे आपलं राईट आन्सर आहे, कॅल्शियम कार्बाईड. नेक्स्ट बघा, बॅटरीवर चालणाऱ्या फवारणी यंत्रास काय म्हणतात? तर काय म्हणतात बॅटरीवर चालणाऱ्या फवारा यंत्रास? तर एअर ब्लास्ट, हायड्रॉलिक, रॉकिंग, हेली, स्प्रेअर. तर आपलं राईट आन्सर काय येणार? ऑप्शन 1 एअर ब्लास्ट. बॅटरीवर चालणाऱ्या फवारणी यंत्रास एअर ब्लास्ट असे म्हणतात. 3 आडव्या पिस्टनच्या पंपास काय म्हणतात? तर काय म्हणतात 3 आडव्या पिस्टनच्या पंपास? तर HMP, HDP, HTP, HFP. तर आपलं राईट आन्सर काय येणार? तर आपला राईट आन्सर आहे ऑप्शन 4 HFP. 3 आडव्या पिस्टनच्या पंपास HFP असे म्हणतात. नेक्स्ट बघा, वाऱ्याच्या झोतावर चालणाऱ्या फवारणी यंत्रास काय म्हणतात? तर वाऱ्याच्या झोतावर चालणाऱ्या फवारणी यंत्रास काय म्हणतात? एअर ब्लास्ट, सेंट्रीफ्युगल, हायड्रॉलिक, ट्रॅक्शन. तर आपलं राईट आन्सर काय ना? तर ऑप्शन 2 हे आपलं राईट आन्सर आहे, सेंट्रीफ्युगल असे म्हणतात वाऱ्याच्या झोतावर चालणाऱ्या फवारणी यंत्रास सेंट्रीफ्युगल. लक्षात ठेवा, असे क्वेश्चन येतात एक्झामला, त्याच्यामुळे इम्पॉर्टंट आहे. लक्ष देऊन ऐका किंवा वाचा, पाठ करून ठेवा किंवा वेगळी नोट्स काढा जे तुम्हाला आवश्यक वाटते ते. नेक्स्ट बघा, फळझाडांवर फवारणी करण्यासाठी कोणते यंत्र जास्त उपयुक्त आहे? तर कोणते यंत्र जास्त उपयुक्त आहे फळझाडांवर फवारणी करण्यासाठी? तर पाठीवरचा पंप, रॉकर, हातपंप, बादलीतील पंप. तर आपलं राईट आन्सर काय येणार? तर आपला राईट आन्सर आहे ऑप्शन 4 बादलीतील पंप. नेक्स्ट बघा, तणनाशकांची फवारणी करण्यासाठी कोणते नोझल असलेला पंप वापरतात? तर कोणते नोझल असलेला पंप वापरतात तणनाशकांची फवारणी करण्यासाठी? फ्लड जेट, होलोकोन, ट्रिपल ॲक्शन, हायजेट स्प्रे गन. तर आपलं राईट आन्सर काय येणार? ऑप्शन 3 ट्रिपल ॲक्शन. तणनाशकाची फवारणी करण्यासाठी ट्रिपल ॲक्शन हे पंप, नोझल असलेले पंप वापरतात. नेक्स्ट बघा, जमिनीतील किडींच्या नियंत्रणास कोणते यंत्र उपयुक्त आहे? जमिनीतील किडींच्या नियंत्रणास. तर ऑप्शन बघा, सायनोगॅस, नॅपसॅक, गटूर, गणेश, रोटरी. तर आपलं राईट आन्सर काय येणार? ऑप्शन 4 गणेश, रोटरी. नेक्स्ट बघा, डस्टरमध्ये किती किलो भुकटी मावते? तर किती किलो भुकटी मावते? 2 ते 3, 4 ते 5, 6 ते 7 किलो, 8 ते 10 किलो. तर आपलं राईट आन्सर काय येणार? ऑप्शन 2 4 ते 5. नेक्स्ट बघा, बकेट पंपाने एका दिवसात किती हेक्टर क्षेत्रावर फवारणी होते? तर किती हेक्टर क्षेत्रावर फवारणी होते बकेट पंपाने? अर्धा, 1, 1.5, 2. तर आपला राईट आन्सर काय येणार? ऑप्शन 1 अर्धा हेक्टर क्षेत्रावर फवारणी होते बकेट पंपाने एका दिवसात. नेक्स्ट बघा, पायपंपातील दाब वाढत नसेल तर काय करावे? तर काय करावे पायपंपातील दाब वाढत नसेल तर? ग्लॅड नट,
आवडावा म्हणजे फिट करावा. सक्शन झडप बदलावी. रिटर्न स्प्रिंग तपासावी. वॉशरला वंगण लावावे. तर आपलं राईट आन्सर काय आहे ना, तर आपलं राईट आन्सर आहे ऑप्शन 4 वॉशरला वंगण लावावे. नेक्स्ट बघा, परोपजीवी कीटक यजमान कीटकांपेक्षा केवढा असतो? लहान असतो, मोठा असतो, तेवढाच असतो, सूक्ष्म असतो. तर आपलं राईट आन्सर काय आहे ना, ऑप्शन 4 सूक्ष्म असतो. परोपजीवी कीटक हा यजमान कीटकापेक्षा सूक्ष्म असतो, म्हणजे बारीक असतो, एकदम छोटा सूक्ष्म. नेक्स्ट बघा, क्रायसोपल कार्निया कोणत्या किडी भक्षक करते? बघा, क्रायसोपल कार्निया ही कीड कोणती किडी भक्षक करते? तर भुंगेरी, मावा, पतंग, माश्या. तर आपलं राईट आन्सर काय येणार 48चं ऑप्शन 2 मावा. क्रायसोपल कार्निया ही किडी मावा किडीचे भक्षण करते. प्रयोगशाळेत यजमान कीटक म्हणून कोणती कोड वापरली जाते? तर कोणती कीड वापरली जाते प्रयोगशाळेत यजमान कीटक म्हणून? मावा, तुडतुडे, घरमाशी, तांदळावरील पतंग. तर आपलं राईट आन्सर काय येणार ऑप्शन 4 तांदळावरील पतंग. तांदळावरील पतंग हे कीटक यजमान कीटक म्हणून प्रयोगशाळेत वापरले जाते. नेक्स्ट बघा, 1 घन सेंटीमीटरमध्ये कोर्सिराची किती हजार अंडी असतात? तर किती हजार अंडी असतात 1 घन सेंटीमीटरमध्ये कोर्सिराची? तर 8 ते 10, 11 ते 12, 18 ते 20. तर आपलं राईट आन्सर काय आहे ना, तर आपलं राईट आन्सर आहे ऑप्शन 3 18 ते 20 हजार अंडी असतात 1 घन सेंटीमीटरमध्ये कोर्सिराची अंडी. नेक्स्ट बघा, क्रिप्टोलिमसचा वापर कोणत्या ढेकणाच्या नियंत्रणासाठी करतात? क्रिप्टोलिमसचा वापर कोणत्या ढेकणाच्या नियंत्रणासाठी करतात? तर पिठ्या, तांबडा, काळा, हिरवा. तर आपलं राईट आन्सर काय येणार, तर आपलं राईट आन्सर आहे ऑप्शन 1 पिठ्या. नेक्स्ट बघा, बॅसिलस थुरिजेन्सियस हे नाव कोणत्या जीवाचे आहे? तर कोणत्या जीवाचे? बुरशी, विषाणू, जीवाणू, सूत्रकृमी. तर आपलं राईट आन्सर काय येणार ऑप्शन 3 जीवाणू. बॅसिलस थुरिजेन्सिस हे नाव बुरशी या जीवाचे आहे. नेक्स्ट बघा, घाटेअळीच्या विषाणूस काय म्हणतात? तर काय म्हणतात घाटेअळीच्या विषाणूस? MLNPV, HANPV, MOAPV, AJNPV. तर आपलं राईट आन्सर काय येणार ऑप्शन 2 HANPV असे म्हणतात घाटेअळीच्या विषाणूस. लक्षात ठेवा, याच्यावर क्वेश्चन भरपूर वेळा येऊन गेले आहे. HANPV कोणत्या किडीच्या नियंत्रणासाठी वापरतात? तर बघा, घुमून फिरून क्वेश्चन तेच येतात. घाटेअळी, खोडकिडा, खोडमाशी, फळमाशी. तर कशासाठी वापरतात? घाटेअळीसाठी. नेक्स्ट बघा, ट्रायकोडर्मा ट्रायकोकार्डसाठी परोपजीवी यजमान कीटक याचे गुणोत्तर किती असावे? तर बघा काय म्हणतात, ट्रायकोकार्डसाठी परोपजीवी यजमान कीटक याचे गुणोत्तर किती असावे? 1:2, 1:4, 1:6, 1:8. तर आपलं राईट आन्सर काय येणार ऑप्शन 4 1:8 असावे. नेक्स्ट बघा, घाटेअळीच्या कृत्रिम खाद्यात कोणते ॲसिड वापरतात? तर कोणते ॲसिड वापरतात? ॲमेटिक, सायट्रिक, मॅलिक, ॲस्कॉर्बिक. तर आपलं राईट आन्सर काय येणार ऑप्शन 4 ॲस्कॉर्बिक. घाटेअळीच्या कृत्रिम खाद्यात ॲस्कॉर्बिक ॲसिड हे वापरतात. नेक्स्ट बघा, पिठ्या ढेकणाच्या मोठ्या प्रमाणात संवर्धनासाठी कशाचा वापर करतात? तर कशाचा वापर करतात पिठ्या ढेकणाच्या मोठ्या प्रमाणात संवर्धनासाठी? तर काकडी, लाल भोपळा, ढेमसे, कोहडा. तर आपलं राईट आन्सर काय येणार, तर आपला राईट आन्सर आहे ऑप्शन 2 लाल भोपळा. नेक्स्ट बघा, बॅसिलस थुरिजेन्सियस कोणत्या वर्गाच्या किडींच्या नियंत्रणासाठी वापरतात? तर पतंग, भुंगेरे, माशी, नाकतोडे. तर आपलं राईट आन्सर काय येणार ऑप्शन
1 पतंग. बॅसिलस thuringiensis वर्गाच्या किडीच्या नियंत्रणासाठी पतंग वापरतात. नेक्स्ट बघा, पतंग वर्गीय किडीच्या नियंत्रणासाठी वापरतात. भातावरील लष्करी अळी कोणत्या ठिकाणी कोशात जाते? तर कोणत्या ठिकाणी कोशात जाते भातावरील लष्करी अळी? जमिनीत, पाण्यात, पानात, खोडात. तर आपला राईट आन्सर काय ना? ऑप्शन 3 पानात जाते. भातावरील लष्करी अळी ही कोशावर असते, पानात जाते. म्हणजे बघा, पानावर बुरशी राहते आणि ते पान असं आकसलेलं गोल असं झालेलं दिसते. आतमध्ये ती बुरशी असते, लष्करी अळी असते. कोशा अवस्थेत जाते, जी पानात जाते. नेक्स्ट बघा, खेकडा कोणत्या पिकाचा मुख्य शत्रू आहे? तर कोणत्या पिकाचा मुख्य शत्रू आहे खेकडा? तर सर्वांना माहीत आहे, भात, मका, ज्वारी, बाजरी. तर आपला राईट आन्सर काय ना? भात. खेकडा हा भात पिकाचा मुख्य शत्रू आहे, कारण ते भाताचे पूर्ण झाडच मुळातून कुरतळून टाकते. बघा, नेक्स्ट खेकड्याचे नियंत्रण कोणत्या कीटकनाशकाच्या आमिषाने उत्तम होते? बघा, खेकड्याचे नियंत्रण कोणत्या कीटकाच्या आमिषाने उत्तम होते म्हणते? तर मॅलेथिऑन, डायमेथोएट, ॲसिफेट, मोनोक्रोटोफॉस. तर आपलं राईट आन्सर काय येणार? ऑप्शन 3 ॲसिफेट. लक्षात ठेवा, खेकड्याचे नियंत्रण हे ॲसिफेट या कीटकनाशकाच्या साहाय्याने उत्तम प्रकारे होते. नेक्स्ट बघा, दाणे न भरलेल्या भाताच्या ओंबीस काय म्हणतात? तर काय म्हणतात दाणे न भरलेल्या भाताच्या ओंबीस? तर मडीज, पलिंज, गलीज, कवीज. तर आपलं राईट आन्सर काय येणार? ऑप्शन 2 पलिंज. दाणे न भरलेल्या भाताच्या ओंबीस पलिंज असे म्हणतात. लक्षात ठेवा, महत्त्वाचा क्वेश्चन आहे. नेक्स्ट बघा, मधमाशीच्या प्रादुर्भावामुळे भात पिकास कशा प्रकारे नुकसान होते? तर गांधमाशी आहे, ती मधमाशी नाही आहे, गांधमाशी ते असते ना, गंधमाशी ती चावते. गंधमाशीच्या प्रादुर्भावामुळे भात पिकास कशा प्रकारे नुकसान होते? गांधमाशी आहे ते. डेड हार्ट, हॉपरबर, सिल्वर शूट, पोंगेमर. तर आपलं राईट आन्सर काय ना? ऑप्शन 3 सिल्वर शूट. गांधमाशीच्या प्रादुर्भावामुळे भात पिकास सिल्वर शूट प्रकारचे नुकसान होते. नेक्स्ट बघा, ज्वारीवरील खोडमाशीच्या नियंत्रणासाठी कोणते कीटकनाशक प्रभावी आहे? ज्वारीवरील खोडमाशीच्या नियंत्रणासाठी तर ऑप्शन बघा, मॅलेथिऑन, कार्बारिल, कार्बोफ्युरॉन, सायपरमेथ्रिन. तर आपलं राईट आन्सर काय ना? तर आपलं राईट आन्सर आहे ऑप्शन 3 कार्बोफ्युरॉन. आपले हे लेक्चर सर्वांना फ्री आहे, त्याच्यामुळे व्यवस्थित वाचा, अभ्यास करा, पास व्हा, तुम्ही जॉबवर लागा सर्वजण. आणि प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण याच्यावरचे लेक्चर हे प्रायव्हेट होणार आहे, जे बाकीच्यांना अवेलेबल होणार नाही. त्याच्यामुळे सबस्क्राईब करून ठेवा चॅनलला. बघा, नेक्स्ट घाटेअळीची कोशावस्था खालीलपैकी कुठे पूर्ण होते? तर बघा, इथे घाटेअळीची कोशावस्था विचारली. तर खोडात, घाट्यात, पाण्यात, मातीत. तर आपलं राईट आन्सर काय येणार? ऑप्शन 4 मातीत. घाटेअळीची कोशावस्था ही मातीत होते पूर्ण. नेक्स्ट बघा, हेलिओकिल ही कोणत्या जीवाणूपासून तयार केलेले कीटकनाशक आहे? हेलिओकिल. तर जीवाणू, बुरशी, कोटक, विषाणू. तर आपलं राईट आन्सर काय येणार? ऑप्शन 4 विषाणू. हेलिओकिल हे विषाणू जीवापासून तयार केलेले कीटकनाशक आहे. नेक्स्ट बघा, तुरीच्या ICPL 86 जातीवर कोणत्या अळीचा प्रादुर्भाव दिसतो? बघा, तुरीच्या ICPL 86 या जातीवर कोणत्या अळीचा प्रादुर्भाव दिसतो असा क्वेश्चन विचारलाय. तर ऑप्शन बघा, माशी, घाटेअळी, पिसारी पतंग, मरुका. तर आपलं राईट आन्सर काय ना? ऑप्शन 2 घाटेअळी या किडीचा प्रादुर्भाव हा दिसून येतो. नेक्स्ट बघा, गांधमाशीची एक पिढी पूर्ण होण्यास किती आठवडे लागतात? तर बघा, इथे क्वेश्चन आलाय गांधमाशीबद्दल आणखी.
गांधमाशीची एक पिढी पूर्ण होण्यास किती आठवडे लागतात? तर 1, 2, 3, 4. आपला राईट आन्सर आहे ऑप्शन 3. तर 3च आठवडे लागतात. नेक्स्ट बघा, ज्वारीची यशोदा जात कोणत्या किडीस प्रतिबंध आहे? तर कोणत्या किडीस प्रतिबंध आहे ज्वारीची यशोदा ही जात? खोडकिडा, मावा, तुडतुडे, खोडमाशी. तर आपलं राईट आन्सर काय येणार? ऑप्शन 4 खोडमाशी. नेक्स्ट बघा, तुरीवरील मरुका या किडीस काय म्हणतात? म्हणजे स्मर रोग असणार. तुरीवरील मरुका, मरुका हा रोग कीड आहे. मरुका कीड आहे. तुरीवरील मरुका हे या किडीस काय म्हणतात? तर पाने गुंडाळणारी अळी, शेंगा पोखरणारी अळी, खोडकिडा, खोडमाशी. तर आपला राईट आन्सर काय ना? ऑप्शन 1 पाने गुंडाळणारी अळी, तिलाच मरुका या नावाने ओळखतात. तुरीवरील मरुका या किडीस काय म्हणतात? तर पाने गुंडाळणारी अळी असे म्हणतात. नेक्स्ट बघा, भुईमुगावरील बड नेक्रोसिस या विषाणू रोगाचा प्रसार कोणत्या किडीमुळे होतो? तर भुईमुगावरील बड नेक्रोसिस या विषाणू रोगाचा प्रसार कोणत्या किडीमुळे होतो म्हणते? तर मावा, तुडतुडे, फुलकिडे, ढेकण्या. तर आपलं राईट आन्सर काय येणार? ऑप्शन 2 तुडतुडे. तुडतुडे, भुईमुगावरील बड नेक्रोसिस या विषाणू रोगाचा प्रसार तुडतुडे या किडीमुळे होतो. नेक्स्ट बघा, स्पोडेप्टेराची अळी कोणत्या ठिकाणी कोशावस्थेत जाते? स्पोडेप्टेराची अळी कोणत्या ठिकाणी कोशावस्थेत जाते? तर पानात, फळात, फुलात. तर आपलं राईट आन्सर काय नाही? तर आपलं राईट आन्सर आहे जमिनीत. तर स्पोडेप्टेराची अळी ही जमिनीत कोशावस्थेत जाते. नेक्स्ट बघा, कपाशीवरील लाल ढेकण्या कोणत्या ठिकाणी अंडी घालते? तर कपाशीवरील लाल ढेकण्या कोणत्या ठिकाणी अंडी घालते? कापसात, सरकीत, बोंडावर, जमिनीत. तर आपलं राईट आन्सर काय येणार? ऑप्शन 4 जमिनीत. नेक्स्ट बघा, कपाशीवरील रोग शोधणाऱ्या किडीच्या नियंत्रणासाठी कोणत्या कीटकनाशकाची बीज प्रक्रिया उपयुक्त आहे? तर ऑप्शन बघा, एंडोसल्फान, इमिडॅक्लोप्रिड, कार्बारिल, फोरेट. तर आपलं राईट आन्सर काय येणार? 75चं ऑप्शन 2 इमिडॅक्लोप्रिड. नेक्स्ट बघा, ऊसाच्या खोडकिड्यांच्या नियंत्रणासाठी कोणते कीटकनाशक वापरतात? ऊसावरील खोडकिडीच्या नियंत्रणासाठी कोणते कीटकनाशक वापरतात? तर लिंडेन, कार्बारिल, एंडोसल्फान, फोसिलॉन. तर आपलं राईट आन्सर काय आहे ना? आपलं राईट आन्सर आहे ऑप्शन 2 कार्बारिल. नेक्स्ट बघा, ऊसाची खालील पाने काढल्यामुळे कोणत्या किडीचे नैसर्गिक व्यवस्थापन होते? तर शेंडे कीड, पिठा ढेकून, खवले कीड, मावा. तर आपलं राईट आन्सर काय आहे ना? तर आपलं राईट आन्सर आहे ऑप्शन 1 शेंडे कीड. नेक्स्ट बघा, इपॅरिकॅनिया मेलॅनोलुका हा परजीवी कीटक ऊसावरील कोणत्या किडींचे नियंत्रण करतो? तर कोणत्या किडीचे नियंत्रण करतो? पायरीला, पांढरी माशी, पिठा ढेकून, खवले कीड. तर आपलं राईट आन्सर काय येणार? ऑप्शन 1 पायरीला. इपॅरिकॅनिया मेलॅनोलुका हा परजीवी कीटक ऊसावरील पायरीला या किडीचे नियंत्रण करतो. नेक्स्ट बघा, सोयाबीनवरील गरडल बिटलची अळी कोणत्या ठिकाणी कोशात जाते? सोयाबीनवर कोणती अळी असते? तर गरडल बिटल अळी. तर कोणत्या ठिकाणी कोशात जाते? तर जमिनीत, खोडात, पानात, शेंगात. तर आपलं राईट आन्सर काय येणार? ऑप्शन 2 खोडात कोशात जाते. नेक्स्ट बघा, भुईमुगावरील पाने पोखरणारे अळी महाराष्ट्रात कोणत्या पिकांवर मोठ्या प्रमाणात येते? भुईमुगावर पाने पोखरणारे अळी महाराष्ट्रात कोणत्या पिकांवर मोठ्या प्रमाणात येते? तर तूर, चवळी, सोयाबीन, मूग. तर आपलं राईट आन्सर काय येणार? ऑप्शन 3 सोयाबीनवर येते पाने पोखरणारी अळी. बघा, पूर्ण पाने शारून टाकते, असे गोल गोल ठिपके ठिपके करून खाऊन टाकते त्यातले. नेक्स्ट बघा, सूर्यफुलावर केसर अळीचा प्रादुर्भाव कोणत्या कालावधीमध्ये मोठ्या प्रमाणात असतो? तर सूर्यफुलावर बघा केसर अळीचा
प्रादुर्भाव कोणत्या कालावधीत मोठ्या प्रमाणात असतो? तर ऑक्टोबर, डिसेंबर, नोव्हेंबर, जानेवारी, फेब्रुवारी, मे, जून, सप्टेंबर. तर आपला राईट आन्सर काय येणार? ऑप्शन 1 ऑक्टोबर ते डिसेंबर. नेक्स्ट बघा, कपाशीवरील माव्याच्या एका वर्षात किती पिढ्या तयार होतात? तर किती पिढ्या तयार होतात? कपाशीवरील माव्याच्या एका वर्षात किती पिढ्या तयार होतात? म्हणते एका वर्षात किती पिढ्या तयार? 8 ते 10, 12 ते 14, 16 ते 12, 20 ते 22. तर आपलं राईट आन्सर काय ना? ऑप्शन 2 12 ते 14. बघा, कपाशीवरील माव्याच्या एका वर्षात 12 ते 14 पिढ्या ह्या तयार होतात. म्हणजे किती प्रमाण आहे त्याचं वाढीव, लक्षात घ्या. बघा नेक्स्ट, फळातील रस शोषणारा पतंग कोणत्या वेलीवर अंडी घालतो? तर बोगनवेल, गोडवेल, वाल, काकडी. तर आपलं राईट आन्सर काय ना? ऑप्शन 1 बोगनवेल. फळांतील रस शोषणारा पतंग हा बोगनवेल वेलींवर अंडी घालतो. बघा, आजचं आपलं निवड किडीवर आणि रोगांवर याच्यावर लेक्चर आहे, त्याच्यामुळे नीट लक्षात घ्या. याच्यानंतर असले क्वेश्चन होणार नाही, कारण एक लेक्चर असते ते. नेक्स्ट बघा, फळमाशीची अळी कोणत्या ठिकाणी कोशात जाते? तर कोणत्या ठिकाणी कोशात जाते फळमाशीची अळी? फळात, फुलात, पानात, जमिनीत. तर आपलं राईट आन्सर काय ना? ऑप्शन 2 फुलात. फळमाशीची अळी ही फुलात कोशावस्थेत जाते. नेक्स्ट बघा, खोडास चिकटपट्टी लावल्यामुळे कोणत्या किडीचे व्यवस्थापन होते? तर कोणत्या किडीचे व्यवस्थापन होते खोडास चिकटपट्टी लावल्यामुळे? तर फुलकिडे, भुंगेरे, पिठा ढेकून, मावा. तर आपलं राईट आन्सर काय ना? ऑप्शन 2 भुंगेरे. खोडास चिकटपट्टी लावल्याने भुंगेरे या किडीचे नियंत्रण होते. नेक्स्ट बघा, डाळिंबावरील लहान छिद्रे पाडणारा भुंगेरा कोणत्या भागात छिद्र पाडतो? तर फळ, पान, मूळ, खोड. तर आपलं राईट आन्सर आहे ना? पान. डाळिंबावर लहान छिद्रे पाडणारा भुंगेरा हा पान या भागात छिद्रे पाडतो. नेक्स्ट बघा, उडद्या भुंगेरा द्राक्षाच्या कोणत्या भागावर उपजीविका करतो? तर उडद्या भुंगेरा द्राक्षाच्या कोणत्या भागावर उपजीविका करतो? तर मूळ, पान, खोड, कोंब. तर आपलं राईट आन्सर काय ना? ऑप्शन 3 खोड. उडद्या भुंगेरा हा द्राक्षाच्या खोड या भागावर उपजीविका करतो. नेक्स्ट बघा, डाळिंबावरील सूत्रकृमीचे नियंत्रण कोणत्या कीटकनाशकाद्वारे प्रभावी होते? तर मोनोक्रोटोफॉस, मेलॅथिऑन, एंडोसल्फान, कार्बोफ्युरॉन. तर आपलं राईट आन्सर काय येणार? ऑप्शन 2 मेलॅथिऑन. डाळिंबावरील सूत्रकृमीचे नियंत्रण हे मेलॅथिऑन कीटकनाशकांद्वारे प्रभावी होते. नेक्स्ट बघा, फळमाशीसाठी रक्षक सापळ्यात कोणत्या वनस्पतीचा रस वापरला तरी उपयोग होतो? तर तुळशीचा, कडुलिंबाचा, बेशरमचा, निळगुंडीचा. तर आपलं राईट आन्सर काय ना? तर आपलं राईट आन्सर आहे 2 कडुलिंबाचा. फळमाशीसाठी रक्षक सापळ्यात कडुलिंब या वनस्पतीचा रस वापरला तरी उपयोग होतो. नेक्स्ट बघा, फुलझाडांवरील खोडकिड्यांची कोणती अवस्था खोड पोखरते? तर कोणती अवस्था खोड पोखरते फुलझाडांवरील खोडकिड्याची? तर अळी, भुंगेरा, पिल्लू, पतंग. तर आपलं राईट आन्सर काय येणार? ऑप्शन 2 भुंगेरा. फुलझाडांवरील खोडकिड्यांची भुंगेरा ही अवस्था खोड पोखरते. नेक्स्ट बघा, मोसंबीवरील पाने पोखरणारी अळी कोणत्या ठिकाणी कोशावस्थेत जाते? मोसंबीवरील पाने पोखरणारी अळी कोणत्या ठिकाणी कोशावस्थेत जाते? तर जमिनीवर, फुलात, पानात, फळात. तर आपलं राईट आन्सर काय येणार? ऑप्शन 3 पानात कोशावस्थेत जाते मोसंबीवरील पाने पोखरणारी अळी. नेक्स्ट बघा, कोळशीचा प्रादुर्भाव महाराष्ट्रात कोणत्या भागात अधिक असतो? तर कोणत्या भागात अधिक असतो कोळशीचा प्रादुर्भाव महाराष्ट्रात? तर विदर्भ, मराठवाडा, कोकण, खानदेश. तर आपलं राईट आन्सर काय येणार? ऑप्शन 1 विदर्भ. कोळशीचा प्रादुर्भाव महाराष्ट्रात विदर्भ या भागात अधिक असतो. नेक्स्ट बघा, पेरूवर
कोणती नवीन कीड मोठ्या प्रमाणावर आली आहे? तर कोणती नवीन कीड पेरूवर मोठ्या प्रमाणात आली आहे? तर फळमाशी, स्पायरेलिंग, पांढरी माशी, फळ खाणारी अळी, साल खाणारी अळी. तर आपलं राईट आन्सर काय येणार? ऑप्शन 4, साल खाणारी अळी. नेक्स्ट बघा, पांढरी माशीच्या जीवनक्रमात किती अवस्था आहेत? तर किती अवस्था आहे पांढरी माशीच्या जीवनक्रमात? 1, 2, 3, 4. तर आपलं राईट आन्सर काय येणार? ऑप्शन 4, 4 अवस्था आहे पांढरी माशीच्या जीवनक्रमात. लक्षात ठेवा, पांढरी माशीच्या जीवनक्रमात किती अवस्था आहे? तर 4 अवस्था आहे. तुडतुडे किडीमुळे वांगी पिकात कोणता रोग होतो? तर कोणता रोग होतो तुडतुडे किडीमुळे वांगी पिकात? तर लीफ कर्ल, पर्णगुच्छ, स्पॉटेड विल, मोझेक. तर आपला राईट आन्सर काय येणार? ऑप्शन 2, पर्णगुच्छ. नेक्स्ट बघा, भाजीपाला पिकांवर कोणती कीड रस शोषणारी आहे? तर कोणती कीड ही भाजीपाला पिकात रस शोषणारी आहे? तर ऑप्शन बघा, नाग अळी, शेंडे अळी, पांढरी माशी, पतंग. तर आपलं राईट आन्सर करणार ऑप्शन 3, पांढरी माशी. भाजीपाला पिकांवर पांढरी माशी ही कीड रस शोषणारी आहे. सूत्रकृमी म्हणजे काय आहे? तर काय आहे सूत्रकृमी म्हणजे? कीटक, कोळी, धाग्यांसारखे प्राणी, शंखी. तर आपलं राईट आन्सर काय येणार? ऑप्शन 3, धाग्यासारखे प्राणी. धाग्यासारखे प्राणी म्हणजे सूत्रकृमी होय. नेक्स्ट बघा, फुलकिडे या किडीमुळे मिरची पिकात कशी लक्षणे दिसतात? तर कशी लक्षणे दिसतात फुलकिडे या किडीमुळे मिरची पिकात? तर पानांच्या कडा वर वळतात, पानांच्या कडा खाली वळतात, पाने करपतात, पानांवर चट्टे पडतात. तर आपलं राईट आन्सर काय येणार? ऑप्शन 1, पानांच्या कडावर वळतात. नेक्स्ट बघा, तांबडे भुंगेरे या किडीची कोणती अवस्था पिकांची पाने खाते? तर तांबडे भुंगेरे या किडीची कोणती अवस्था ही पिकाची पाने खातात? तर पतंगा, भुंगेरे, अळी, पिल्ले. तर आपलं राईट आन्सर काय येणार? ऑप्शन 2, भुंगेरे. तर तांबडे भुंगेरे या किडीची भुंगेरी ही अवस्था पिकांची पाने खातात. नेक्स्ट बघा, चौकोनी ठिपक्यांच्या पतंगाच्या अळीमुळे कशा प्रकारचे नुकसान होते? तर पानांवर चट्टे पडतात, पानांची चाळणी होते, पानांच्या कडा वळतात, पाने करपतात. तर आपला राईट आन्सर काय येणार? ऑप्शन 2, पानांची चाळणी होते. बघा, वेलवर्गीय भाज्यांमध्ये फळमाशीची कोशावस्था कोठे असते? तर कोठे असते वेलवर्गीय भाज्यांमध्ये फळमाशीची कोशावस्था? तर फळात, पानांवर, जमिनीत, फुलात. तर आपला राईट आन्सर काय येणार? ऑप्शन 2, पानांवर. वेलवर्गीय भाज्यांमध्ये फळमाशीची कोशावस्था ही पानांवर असते. नेक्स्ट बघा, फळमाशीची कोणती अवस्था हानिकारक आहे? तर कोणती अवस्था ही हानिकारक आहे फळमाशीची? अळी, प्रौढ, पिल्ले, पतंग. तर आपलं राईट आन्सर काय येणार? ऑप्शन 1, अळी. फळमाशीची अळी ही अवस्था हानिकारक आहे. नेक्स्ट बघा, सोंड्या भुंग्याच्या कोणत्या अवस्था पिकाचे नुकसान करतात? तर सोंड्या भुंग्याच्या कोणत्या अवस्था ही पिकाचे नुकसान करते? अळी, अंडी व भुंगेरे व पिल्ले. तर आपलं राईट आन्सर काय येणार? ऑप्शन 2, अळी व भुंगेरे. सोंड्या भुंग्याच्या अळी व भुंगेरे ही अवस्था पिकांचे नुकसान करतात. नेक्स्ट बघा, टोमॅटोवरील फळे पोखरणाऱ्या अळीची कोशावस्था कोठे असते? टोमॅटोवरील फळे पोखरणाऱ्या अळीची. तर आपलं राईट आन्सर काय येणार? पाने, फुले, जमीन, खोड. तर आपलं राईट आन्सर काय आहे? ऑप्शन 1, पाने. टोमॅटोवरील फळे पोखरणाऱ्या अळीची कोशावस्था ही पानात असते. नेक्स्ट बघा, भेंडीवरील खोडमाशीची कोशावस्था कोठे असते? तर कोठे असते भेंडीवरील खोडमाशीची कोशावस्था? तर पाने, फुले, खोड, शेंगा. तर आपला राईट आन्सर काय येणार? पाने. आपलं राईट आन्सर आहे पाने. नेक्स्ट बघा, जरबेरावरील पांढरी माशीच्या नियंत्रणासाठी कोणती परजीवी बुरशी वापरतात? तर कोणती परजीवी बुरशी वापरतात जरबेरावरील पांढरी माशीच्या नियंत्रणासाठी? पॅसिलोमायसिस, व्हर्टिसिलियम, ट्रायकोडर्मा, ॲस्परजिलस. तर आपलं राईट आन्सर काय येणार? तर आपलं राईट आन्सर आहे ऑप्शन 1,
लोमायसिस, टॅसिलोमायसिस. नेक्स्ट बघा, मुळांवर गाठी करणाऱ्या सूत्रकृमीच्या जैविक नियंत्रणाकरिता कोणती पेंड प्रभावी आहे? तर निंबोळी, करंज, एरंडी, शेंगदाणा. तर आपलं राईट आन्सर काय येणार? निंबोळी. नेक्स्ट बघा, गुलाबावरील खवले कीड झाडाच्या कोणत्या भागांवर आढळते? तर मूळ, खोड, फूल. तर आपलं राईट आन्सर काय येणार? खोड. गुलाबावरील खवळे कीड ही झाडाच्या खोड या भागांवर आढळते. नेक्स्ट बघा, कोणत्या किडीच्या नुकसानीच्या प्रकारावरून तिला खरड्या असेही म्हणतात? तर कोणत्या किडीच्या प्रकाराच्या नुकसानावरून खरड्या असे म्हणतात? मावा, कोळी, फुलकिडे, तुडतुडे. तर आपलं राईट आन्सर काय येणार? फुलकिडे. नेक्स्ट बघा, चाफर बीटल फुलझाडाच्या कोणत्या भागाचे नुकसान करतात? चाफर बीटल फुलझाडांच्या कोणत्या भागाचे नुकसान करतात? तर पाने या भागाचे नुकसान करतात चाफर बीटल. नेक्स्ट बघा, मुळांवर गाठी करणाऱ्या सूत्रकृमीच्या जैविक नियंत्रणाकरता कोणती परजीवी बुरशी वापरतात? तर कोणती परजीवी बुरशी वापरतात? मुळांवर गाठी करणाऱ्या सूत्रकृमीच्या जैविक नियंत्रणासाठी तर पेसिलोमायसिस, व्हर्टिसिलियम, ट्रायकोडर्मा, न्यूमोरिया. तर आपलं राईट आन्सर काय येणार? पेसिलोमायसिस. पेसिलोमायसिस ऑप्शन 1 आपलं राईट आन्सर आहे. चला तर लेक्चर पण खूप लांब झालं आहे, लेक्चर थांबूया इथेच आपण. पण तो इम्पॉर्टंट लेक्चर आहे. जेवढे काही असेल याच्यावर ग्रामसेवकसाठीचे अवेलेबल मटेरियल ते सर्व इम्पॉर्टंट आहे. तुमच्या एक्झामच्या दृष्टीने नक्की व्यवस्थित वाचा आणि पूर्ण वाचा. चला तर भेटूया नेक्स्ट लेक्चरमध्ये. असंच इम्पॉर्टंट एखादं लेक्चर घेऊ.